अनोख्या डिझाईनमुळे वादात आणि चर्चेत आलेल्या मीरा भाईंदर मधल्या पुलाचा मुद्दा सभागृहात उपस्थित झाला। हे बांधकाम गलगोटिया विद्यापीठाच्या इंजिनियरकडून करून घेतलं का, अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली आहे। बघूया। मीरा भाईंदरला एक पूल बांधलाय आपण, तर पुलाचं डिझाईन जरा बघायला पाहिजे। ते गलगोटिया युनिव्हर्सिटी आहे, तिथून डिग्री घेऊन आलेल्याने बांधलेला दिसतोय। काय डिझाईन वेगळंच आहे ते, तुम्ही जाऊन या। डिझाईनवरून टीकेचं केंद्र बनलेल्या मीरा भाईंदर पुलाचा मुद्दा सभागृहातही उपस्थित झाला। MMRDAनं बांधलेला हा 4 लेनचा रस्ता अचानक 2 लेनमध्ये बदलतो, त्यामुळे हे बांधकाम म्हणजे अपघातांना निमंत्रण असल्याची टीका झाली होती। त्यानंतर भविष्यात आम्ही इथून दुसरे मार्ग बांधणार असल्याचं स्पष्टीकरण MMRDAनं दिलं होतं। पण गलगोटिया विद्यापीठातून डिग्री घेतलेल्या व्यक्तीनं तर या पुलाचं डिझाईन केलं नाही ना, अशा शब्दात जयंत पाटील यांनी टीका केली आहे। किती पैसे खर्च झाले, स्लॅब पडतो, गडबड घाई, मोठी टेंडर द्यायची, ह्याच्यात क्वालिटीचा विसर सरकारने करू नये। आता ते मीरा भाईंदरच्या पुलाचा अभिभाषणात सगळे पुलांचे उल्लेख झाले, पण मीरा भाईंदरच्या पुलाचा उल्लेख व्हायला पाहिजे होता। पुलाची नोंद, ती डिझाईन एकदा जाऊन बघा तुम्ही। आशिष शेलार साहेब, मीरा भाईंदरला एक पूल बांधलाय आपण, तर पुलाचं डिझाईन जरा बघायला पाहिजे। ते गलगोटिया युनिव्हर्सिटी आहे, तिथून डिग्री घेऊन आलेल्याने बांधलेला दिसतोय। काय डिझाईन वेगळंच आहे ते, तुम्ही जाऊन या। हा एकटा नाही आहे, तसं नागपूरला एक आहे महामार्गाचा पूल, आणि तो जातो आहे एका घराच्या बाल्कनीमधून, महामार्गाचा पूल नागपूरमध्ये। आणि ते देवेंद्रजी कसं सहन करतात हेच मला कळत नाही। त्यामुळं अध्यक्ष महोदय, काय कोर्टात केस आहे, वाद आहे, काय आहे, याच्यात लक्ष घालावं। काही महिन्यांपूर्वी भोपाळमध्येही करोडो रुपये खर्च करून बांधलेला पूल डिझाईनमुळे वादात आला होता। वळणावरती रस्ता पूर्ण 90 डिग्रीनं बदलल्यानं इथंही लोकांना वाहनं चालवणं अवघड झालं। त्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं 7 अभियंत्यांना निलंबित करून हा पूल पुन्हा बांधण्याचं आश्वासन दिलं। मीरा भाईंदर पुलाबद्दल मात्र ही डिझाईन चुकली नसून भविष्यातली तजवीज म्हणून पूल तसा बांधल्याचा दावा MMRDAनं केलाय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।